कॉल तुम्ही माझा उचललेला नाहीये, हा कोणीही नाही उचललाय. फक्त पहिल्या दिवशी ज्यावेळी बातमी चालली त्या दिवशी मी तुम्हाला कॉल केला, तुम्ही सांगितलं की मी संध्याकाळपर्यंत सांगते. त्याच्यानंतर तुम्ही एकही कॉल माझा नाही उचलला. और रिजवान तुमको ये भी बोला ना कि भाई सब एलिगेशंस फेक है, बोला ना कि आपको इसकी पूरी स्पष्टीकरण करके देंगे हम, बोला ना, बोला है, बात किया है. ये इल्जाम मत लगाओ कि नॉट रीचेबल थे. नॉट रीचेबल का इल्जाम बहुत बड़ा इल्जाम है. पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स है, आवाम से पूछो ना कि सहार शेख नॉट रीचेबल थी क्या. अगर आवाम बोलती है तो सहार मानेगी कि सहार नॉट रीचेबल थी, लेकिन ये फेक एलिगेशंस नहीं मानेंगे. आपने रिजवान से बात की? मैं उससे नहीं बात कर रही हूँ, मैं इससे बात कर रही हूँ, मैं इससे बात कर रही हूँ. देखो मेरा बात सुनो एक मिनट. अभी आपने सहार की आलो होतो हो तुम्हाला कॉल केला, तुम्ही उचलला नव्हता. आम्ही त्यांना कधी त्याविषयी आपण गेलो होतो सगळे. सर आज पण कॉल करत होता, आज पण नाही उचलले. उचलला नाही. हा. हा एकटा असेल तर ह्याला प्रश्न. अरे तुम्ही लावला कॉल उचलला नाही म्हणजे काय? 10 लोकांचा उचलला, एकटा नाही उचलला, माझा उचलला नाही, माझा उचलला नाही, हे बरोबर नाही तुमचं म्हणणं. माझा ऐका. आधी साहेबने आप लोगों से कहा साहेब सगळ्यांचा उचलतो फोन. ऐका आता बोलो ना, एचआर के बोलते रहे. अभी मुद्दा हा नाहीये. हो बरोबर आहे. उचलला किंवा नाही उचलला, तुम्ही ऑफिसला भेटला नाही मीडियाला म्हणून त्या बातम्या आल्या. हाँ, पर वो मिसअंडरस्टँडिंग है ना. आमच्या शैलीवर तुम्ही हे आक्षेप घेऊ नका. तुमको कौन बोल रहा है भाई, तुमको नहीं बोल रहे. अरे भाऊ ऐका, 2 मिनिटं ऐका. एक मिनिट संपू दे, मग तुम्ही सांगा. आम्ही जी बातमी देतो ती जर तुम्हाला खटकली असेल तर तुमच्याकडे पर्याय आहे ना. डिफॉर्मेशन करू की आम्हाला केलं आहे ना, तेच बोलते ना. कोणी काय सांगतो की डिफॉर्मेशनच्या नोटीस पाठवून दिलेल्या आहे आता, आणि किती करोडची, 2-2 करोडची आम्ही नोटीस पाठवलेली आहे. हे पण तुम्ही नोट करा. ते जावेद सिद्दीकी, ऐका, जावेद सिद्दीकी, फराह तिची पोरगी, सुफियान खान और गुड्डू खालू, एनसीपी जो लोग हमारे खिलाफ फेक जो है वो सोशल मीडिया पे चला रहा है. NCPSP का नेशनल पेज है, उसको हमने नोटिस भेजा है. और उसने लोकमत का एक ये यूज किया है क्या, एक आर्टिकल यूज किया है जिसके अंदर विदाउट क्वेश्चन मार्क डायरेक्ट लिख दिया कि सहार का सर्टिफिकेट बोगस है. तो हमने लोकमत को भी नोटिस भेजा है और उनको कल या परसों या तरसों तक नोटिस उनको मिल जाएगा. ये सहार का बोलने का मतलब था कि जिन लोगों ने भी इस तरीके का करके एक गलत मैसेज चलाया तो उनको कहीं ना कहीं अंकुश लगना है. पहले के लोग मुंगरा के अलग थे, आज एजुकेटेड लोग हैं, कानून से बात करेंगे. और हमने ये डिफॉर्मेशन का नोटिस भेजा है. अगर उन्होंने माफी नहीं मांगा तो हम उनके ऊपर ये 2-2 करोड़ का डिफॉर्मेशन का गुनाह अपना केस पिटिशन फाइल करेंगे. चला आता आपल्या मुद्द्यावर या. आता बोला, आता सांगा. नंतर त्याच प्रकारच्या बातम्या छापल्या गेल्या. हो. अनेक प्रकारचे संशय उद्भवत होते, बरोबर, अनेक प्रश्नचिन्ह उद्भवत होते. बरोबर. शासनाची दिशाभूल केली होती, बरोबर. बातम्या लागल्या. त्याच अहवालाच्या बातम्या आम्ही दिल्या. त्यामुळे कुठेतरी तुमचे संपर्क झाला नाही. आता तुम्ही कुठेतरी पुढे माहीत झालं होतं, त्यानंतर तुम्ही तिकडे गेला होता. ते कारण तुम्ही द्या, तसं सांगा. तुम्ही मीडियामध्ये ताशेरे ओढू नका. भाव ऐका, बाजू मांडा. भाव ऐका, जे तुम्ही बातम्या दिला त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. ते तुमचं काम आहे, द्यायचे ते तुम्हाला, आणि आमचं पण बाईट तुम्हाला घ्यायचेच आहे. हे तुमचं काम आहे. आम्ही कोणाला सांगतो जे तुमच्या बातम्यावरून सोशल मीडियावरून काहीतरी बनवून कसा हे केला, कसा फसवला, फोटो वेगळा, हे वेगळा, असं हे लोकांनी केला. की तुम्हाला आता आम्ही त्याची माहिती देतो की आम्ही त्यांच्या विरुद्ध नोटिस पाठवून दिलेले डिफॉर्मेशन का 2 करोड़ का. जावेद सिद्दीकी, फराह सिद्दीकी, उसकी बेटी सुफियान खान और गुड्डू खालू और NCPSP और लोकमत याची तुम्ही नोंद घ्या. हा बोला. बरोबर, ते तुम्ही कलेक्ट त्यांना विचारा ना, ज्यांनी दिलेली अधिकारीने सही केली, आम्ही हो म्हणून घेतले.
बरोबर त्यावेळी 15 वर्षापूर्वी म्हणजे 38 वर्षाचा असू मी 15 वर्ष 11ला भेटला सर्टिफिकेट भेटला हो भेटला साहेबांची साई भेटली त्याला घरी पण ते साहेबांचं काम होतं ना महाराष्ट्र नाही लिहिलेलं आहे काय लिहिलेलं कशा साईन केले तिने तेच साहेब आमच्या जे कंप्लेनर आहे त्यांना पण सर्टिफिकेट तिची सर्टिफिकेट बरोबर तेच ऑफिसरच्या सही आहे ना बरोबर आहे मराठी जर अशी तशी वेगळी चालली तर चालवा भाव होता काय करतो सर पण त्यामध्ये अधिकाऱ्यांचं त्यामध्ये अधिकाऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्हाला जो जातीचा दाखला दिला गेला तो तुमच्या काकांच्या जातीच्या दाखल्यावर देण्यात आलेला आहे नाही हा काकाच्या हा बोलून द्या काकाच्या जातीच्या दाखल्यावर देऊन आलेला बरोबर आहे एक मिनिट बरोबर आहे कारण काकाच्या जातीच्या दाखला सबमिट करून आम्ही आमची जात सिद्ध केली की आम्ही हे जातीच्या आहे असा फैमिली ट्री बताना पड़ता है आप जब ओबीसी सर्टिफिकेट आणि डीम डेटची अगोदर आम्ही महाराष्ट्रात आहे 1958 पासून ते सिद्ध करायला आमचे वडिलांचे हायस्कूलचे सर्टिफिकेट आम्ही सादर केले आणि हे तुम्ही त्याच्यात आता पेपर आणलेले तुम्हाला देतो त्याच्यात म्हणलेलं आहे स्पष्ट शब्दात की डीम डेट के पहले जो महाराष्ट्र में है वो माइग्रेंट नहीं कहलाते डीम डेट के वक्त आप महाराष्ट्र के अलावा कोई और स्टेट में रहते हो तो आप जब महाराष्ट्र में आओगे आप माइग्रेंट कहलाओगे तो मेरे पिताजी 1958 से महाराष्ट्र में है मेरा जन्म 1973 में भांडुर में हुआ मेरा जन्म महाराष्ट्र में हुआ मैंने 58 का लिंक मेरे डैडी का दिखाया दैट मीन्स डीम डेट के अंदर हम आ गए और उसके बाद काका का सर्टिफिकेट लगा के हमारी जात बता दिए जो कलेक्टर थाना वाले ने जाके उसको फिर से वेरीफाई करके मंगाया सिंपल है इसमें कोई फर्जरी कोई मेरे जमा किए हुए डॉक्यूमेंट्स के अंदर अगर कोई छेड़छाड़ हुई है मैंने जो पिताजी का डॉक्यूमेंट जमा किया वो मैं आप स्कूल से निकाले वो झूठ निकला तो मैं आरोपी मेरे ऊपर फौजदारी उसके अलावा भी मुझसे केसेस लगते हैं आप लोग लगा दो मेरा सर्टिफिकेट जो मैं आज शो कर रहा हूं अगर वो थाना